नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यश अँड मॉम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर हो, थंबनेलला पाहिलं तुम्ही, अगदी बरोबर आहे। आज आपण कांद्याच्या पातीची वडी बनवणार आहोत। बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे, शिवाय झटपट होते। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना चटपटीत खायची इच्छा असते। तर पहा, नक्कीच तुम्ही सुद्धा ही कुरकुरीत ही कांद्याच्या पातीची वडी बनवू शकतात। रेसिपी अगदी सोपी आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत पहा। रेसिपी कोणत्याही क्षणी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवरती कोणी नवीन असेल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल घंटी दाबा, म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील। तर आता या वडीमध्ये आपण एक असा जिन्नस वापरणार आहोत, त्याच्यामुळे आपली ही वडी अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत राहते। फ्रीज शिवाय सुद्धा 2 ते 3 दिवस आरामात वरती सुद्धा टिकते। अजिबात तेलात सुद्धा सुटत नाही। याचा रोल कसा बनवायचा, काय करायचं, सर्व व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगितलेलं आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। तर सुरुवातीला आपल्याला इथे कांद्याची पात घ्यायची आहे। आता पावसाळा चालू आहे आणि कांद्याची हिरवीगार पात बाजारामध्ये आलेली आहे। तर नक्कीच ही वडी एकदा झालीच पाहिजे घरी। तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटलं असेल, पण बनवायला आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते। अगदी तुमची आळूवडी सुद्धा याच्या पुढे फिकी पडेल, एवढी सुंदर लागते। तर आता पहा, याच्यातील पहा आपल्याला ही जे कांदे आहेत, कांद्याची पात आहे, तर निवडून घ्यायची आहे। तर त्यासाठी मी इथे पहा 2 जुड्या घेतल्या होत्या। तर आता हे कांदे जे आहेत, तर ते कांदे आपल्याला लागणार नाहीत, तर ते साईडला काढून द्यायचे आणि त्याच्यानंतर अगदी धुवून घेऊन स्वच्छ इथे मी धुवून घेतली होती सुरुवातीला। आणि जेव्हा आपण दोरा सोडला त्याच्यानंतर धुवून घेतली आणि नंतर याचे कांदे कापून घेतले आणि या पद्धतीने अगदी बारीक चिरून घ्यायची आहे। इथे सर्व आपण चिरून घेतलेली आहे। तर आता ही कांद्याची पात आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया, ज्याच्याने आपल्याला एकाच बाउलमध्ये जास्तीचा पसारा न करता सर्व काही एकाच भांड्यामध्ये करायचं आहे। तर आता एक जिन्नस आपण याच्यामध्ये असा घालतोय की त्याच्याने अगदी कुरकुरीत अळूवडी शेवटपर्यंत राहते, ते म्हणजे रवा घालतोय। तर 4 चमचे किंवा 3 चमचे तुम्ही इथे रवा वापरू शकता। बारीक रवा असेल, जाड असेल, कोणताही चालेल। जिरा पावडर घालायची अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा इथे हळद पावडर वापरलेली आहे। सोबतच 1 चमचाभर याच्यावरती ओवा सुद्धा हातावरती चोळून टाकलेला आहे, स्वाद छान येतो। त्याच्यानंतर 1 चमचा तीळ घातलेत, आले लसूणची पेस्ट अर्धा चमचा घातली आहे आणि इथे मिरची पावडर किंवा मग कांदा लसूण मसाला असेल तर तो वापरू शकता, किंवा मिरचीची पेस्ट असेल ती वापरू शकता। इथे मी अर्धा चमचा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे। तर बेसन मी सुरुवातीला मोठे चमचे 2 भरून बेसन घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घातलं। आता तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते, याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही। न पाणी घालता याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे आणि कांद्याचा जो ओलसरपणा असतो, तर ते जितकं आपण असं छान चुरून घेऊ तितकं छान पाणी सुटत जातं आणि मग आपल्याला याच्यामध्ये अजूनही पीठ, आता तुम्हाला सुरुवातीला वाटलं असेल की याच्यामध्ये एवढंसं पीठ पण जास्त होईल, पण अजिबात नाही, याच्यामध्ये अजून पीठ घालण्याची गरज लागते। तर काय करायचं, इथे मी तुम्हाला पिठाचं प्रमाण सांगणार नाही, अंदाजाने तुम्हाला जितकं पीठ याच्यामध्ये लागेल तितकं पीठ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता इथे आपण सुरुवातीला रवा वापरला, तर तिथे तुम्ही तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता। तर आता इथे पाहू शकतात आपण भरपूर असं पीठ घातलेलं आहे आणि छान असा गोळा मळून घेतलेला आहे। असं वाटेल का, तर हा गोळा बघून ही कांद्याच्या पातीची वडी आपण बनवणार आहोत। तर इथे बघा, टोपात ते साईडला ठेवून दिलं आणि रवासुद्धा छान याच्यासोबत फुलण्यासाठी, भिजण्यासाठी 10 मिनटं साईडला झाकून ठेवलं। आता आपल्याला 10 मिनटं इकडे पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे। त्यावेळी काय करायचं पहा, इथे एक टोप ठेवलेलं आहे, टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे, चाळण ठेवली आहे मोदक पात्र आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे। आता पाणी उकळेपर्यंत आपलं तिकडे रवासुद्धा छान फुलला जातो आणि पहा, अजिबात कुठे करकर लागत नाही, वडी खाताना सुद्धा कुरकुरीतच छान अगदी लागते। आणि इथे आता हा जो गोळा आहे तो इथे पीठसुद्धा छान भिजलेला आहे, म्हणजेच रवा फुललेला आहे। तर आता या पद्धतीनं याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। ज्या पद्धतीने आपण वडीला बनवतो सेम त्या पद्धतीचंच करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीनं पहा आपल्याला इथे या चाळणीवरती ठेवून घ्यायचं आहे आणि एक 15 ते 20 मिनटं छान अशी ही वडी वाफवून काढायची आहे। हाय फ्लेमवरतीच वाफवायची आहे।
आता याच्यातील कोणती स्टेप तुम्ही पहिलं करून घेऊ शकता, अगदी घाई गडबडीच्या वेळीसुद्धा तुम्ही बनवू शकतात. आता कोणती स्टेप करू शकता, तर ही जी वाफवायची प्रोसेस होती एवढी करून तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि आयत्या वेळेस तुम्ही कट करून ती तळून दिली किंवा मग शालो फ्राय करून दिली तरीही चालू शकतं. त्यामुळे ही प्रोसेस तुम्हाला सुरुवातीला करून ठेवायची असेल तरीही चालेल. तर आता इथे पहा, पूर्णपणे चाकू आपण त्याच्यामध्ये टाकूनसुद्धा बघितला 20 मिनिटानंतर, तर अगदी क्लीन आला. त्याच्यामुळे वडी अगदी छान अगदी शिजलेली आहे. इथे आता ही वडी काढून घेतली आणि थंड करून घ्यायची पूर्णपणे आणि नंतरच वड्या कट करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जशा हव्या तशा आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. तर इथे पहा, आता ह्या पद्धतीने मी वड्या सर्व कट करून घेते आणि नंतर आपण याच्या शालो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकतो. तर इथे मी आत्ता डीप फ्रायच करून घेणार आहे. तर आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत. तर पाहू शकता, हातावर सुद्धा मी तुम्हाला दाखवलं, कुठेही आपली वडीसुद्धा तुटलेली नाही. बाइंडिंगसुद्धा खूप छान वडीला आलेलं आहे. तर आता ही वडी तळत असताना लो टू मीडियम फ्लेमवरती शेवटपर्यंत तीच फ्लेम ठेवायची आहे. अजिबात आपल्याला इथे गॅसची फ्लेम वाढवायची नाही. गॅसची फ्लेम वाढवली तर इकडे अगदी करपून जाईल वडी किंवा जास्त कलर येईल. त्यासाठी आपल्याला आतूनसुद्धा अगदी कुरकुरीत राहावी. 2 दिवस 3 दिवस जरी ही वडी राहिली तरी कुरकुरीत राहील. त्यासाठी आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायची आहे. आता इथे तळून घेतलेली आहे आपण आणि अगदी जवळून दाखवते, पाहू शकतात. खूप सुरेख कलर आलेला आहे आणि वडीसुद्धा मस्त तयार झालेली आहे, कुरकुरीत झाली अगदी. आता काढून घेऊया. या पद्धतीने बाकीच्या सर्व वड्या आपण तळून घेऊयात, पाहू शकतात. तर आता इथे या पद्धतीनं आपण जितकं बनवलं होतं पीठ तितक्या वड्या इथे आपण तळून घेतलेल्या आहेत. तर पाहू शकतात, खूप सुरेख दिसते. आपण तीळ घातलेले आहेत त्याच्यामुळे तीळसुद्धा त्याच्यावरती उठून दिसतात आणि अजिबात कुठेही तेलामध्ये सुटलेली नाही किंवा त्याचं बाइंडिंग निघालेलं नाही आणि कोणी बघितलं तर म्हणणारसुद्धा नाही की आपली ही वडी कांद्याच्या पातीपासून बनवलेली आहे आणि खूप टेस्टी लागते. नक्की तुम्ही एकदा बनवून पहा. आवाजसुद्धा तुम्ही ऐकला, अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत राहते. तर अगदी पाहुणे मंडळी जरी आले तरी तुम्ही ते ही वडी बनवू शकता. ते तुम्हाला रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही, एवढं सुंदर ही वडी होते. तर या पद्धतीनं तुम्हीसुद्धा एकदा थोड्या प्रमाणामध्ये करून पहा. रेसिपी कशी वाटली ते मात्र मला जरूर कमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी कोणत्याही क्षणी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती आपल्या कोणी नवीन असेल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यश अँड मॉम चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या समोरील बेल आयकॉनसुद्धा दाबा, म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील. आशा करते आजची रेसिपी आवडली असेल. चला उद्या पुन्हा भेटू अशाच एका छान जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.